भक्त शिरोमणी नामदेव महाराज की जय. संत नामदेव महाराज नुकतीच त्यांची जयंती झाली. त्यांचा एक अभंग मला खूप आवडतो. तो म्हणजे बोलू ऐसे बोल, बोलू ऐसे बोले जेणे बोले विठ्ठल डोले, जेणे बोले विठ्ठल डोले. प्रेम सर्वांगाचे ठाई, प्रेम सर्वांगाचे ठाई. वाचे विठ्ठल रखुमाई, वाचे विठ्ठल रखुमाई. बोलू ऐसे बोले जेणे बोले विठ्ठल डोले. संत श्री नामदेव महाराज आपल्या आत्मरूप आत्मसुख प्राप्तीविषयी आत्मोद्गार ह्या अभंगामध्ये प्रकरणात जीवनाचं ब्रीद आपल्याला सांगताना दिसतात. ब्रीद म्हणजे काय तर प्रतिज्ञा, निश्चय, ध्येय. महान मानवांच्या मनी मानसी जीवन जगताना एखादं ब्रीद असतं, एखादं ध्येय असतं आणि ते ध्येय साध्य करण्यासाठी सारे जीवन ते महान मानव त्यासाठी व्यतीत करत असतात आणि तोच त्यांचा बाणा असतो. म्हणून स्वामी स्वरूपानंद सुद्धा एका अभंगामध्ये म्हणतात, ध्येयासाठी जगू सोसू सुख दुःखे, ध्येयासाठी सुखे वेचू प्राण, वेचू प्राण. संत नामदेव महाराजांनी हे ब्रीद साध्य करण्यासाठी साऱ्या भारतभर भ्रमण केलेलं दिसतं. वरील अभंगात ते असं म्हणतायत की आता मी असे शब्द बोलीन की अशा शब्दाने भगवंतास आळवेन की ज्या बोलण्याने आळवण्याने विठ्ठल डोलेल. अहो, बोलणं ही दैनंदिन जीवनातील अत्यावश्यक क्रिया आहे. बोलणे म्हणजे काय तर वाचा, वाणी. आणि ही देवानी फक्त मानवालाच दिलेली आहे. ती एक अमूल्य देणगी आहे. समर्थ म्हणतात त्याप्रमाणे, नमो शारदा मूळ चत्वार वाचा. अहो, मनाच्या श्लोकात श्री समर्थ श्री गणेश स्तवनानंतर चारीही वाणींची स्वामिनी असलेल्या शारदेला वंदन करतात. वाणीचे 4 प्रकार आहेत. एक म्हणजे शब्दाचे स्फुरण म्हणजे परावाणी, ज्या शब्दाचा अर्थ म्हणजे पश्यंती, त्या शब्दाचा ध्वनी म्हणजे मध्यमा आणि त्याचे शब्दरूप म्हणजे वैखरी होय. शारदेची कृपा यासाठी संपादन करावी लागते. जो ही कृपा संपादन करून उत्तम वक्तृत्वाची देणगी मिळवतो त्या व्यक्तीला आपण वाचस्पती असं विशेषण लावतो. आयुर्वेदात सुद्धा वाक्सिद्धी ही कल्पना सांगितलेली आहे. म्हणजे जे बोलावं ते प्रत्यक्षात यावं अशी सिद्धी म्हणजे वाक्सिद्धी. अहो, जन्माला आल्यानंतर पहिल्यांदा वाणीचा आविष्कार केवळ रडण्यातून प्रकट होत असला तरी माणसाला पुढे जन्मभर बोलायचे असते. माणसाला आत्मबोध आणि परमेश्वराशी त्याचे असलेले एकत्व स्वतःच्या अंतरंगात कळू शकते. पण बाहेरच्या विश्वात अनेक रूपांनी स्वतःच्या अंतरंगामध्ये प्रकट झालेल्या त्या परमात्म्याशी एकरूपता संवाद साधण्यासाठी प्राणीमात्रांना मिळालेली ही यंत्रणा म्हणजे ही वाणी. त्यासाठी परास्थानामध्ये उत्पन्न झालेल्या स्पंदनांना व्यवस्थित रूप देण्याचे काम पश्चत्तीने करून मध्यमेच्या मार्फत त्यात प्रकट होण्याएवढे सामर्थ्य येण्यासाठी श्वासांचा संस्कार करून वैखरीतून प्रकट केल्यानंतर वाणी उत्पन्न होते. मनुष्याला स्वतःचे अस्तित्व सांगणारे, दुसऱ्याशी मैत्री जोडणारे, प्रेम प्रकट करणारे, परमेश्वराची प्रार्थना करणारे वाचा म्हणजेच वाणी हे सर्वात महत्वाचे आणि उपयुक्त असे प्रभावी माध्यम आहे. अहो, शब्द प्रकट होणे म्हणजे भाषा. तिला उदान वायूची शक्ती प्रकटीकरणाकरता लागते. भाषेचा अजून एक गुण म्हणजे संक्रमणशीलता, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे. वाणी ही शुद्ध, स्पष्ट, सहज, रसाळ असावी. तिला विचारांच्या सुसूत्रतेची जोड असावी. ज्ञानेश्वर माऊली ती म्हणते
तैसे साच आणि मवाळ, मी तुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. अहो बोलणं नेहमी सत्य असावं आणि मृदू असावं. शब्द म्हणजे अमृताच्या लाटा असाव्या. तर तुकोबा म्हणतात, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने. शब्द रत्न आनंदाचा डोह असतात. शब्द हा फार मोठा विश्वास असतो. शब्दनिष्ठ माणसं जग शस्त्राविना जिंकू शकतात. म्हणून शब्द हेची कातर, शब्द सुई दोरा, बेतावेत शब्दशास्त्राधारे, बोलावे मोजके नेमके खमंग खमके, ठेवावे भान देश काल पात्राचे. शब्द हे कात्रीचंही काम करतात आणि सुई दोऱ्याचंही काम करतात. सुई टोचली तरी ती कापड जोडते, पण कात्री मात्र कापडाचे 2 तुकडे करते. म्हणून जी वाणी आपल्याला देवाने दिली ती वायफळ बडबड करण्यात वाया न घालवता तिचा उपयोग ईश्वराच्या नामस्मरणासाठी, त्याचं गुणगान करण्यासाठी करावा. विवेकाचे ठरेल ओढ, ऐसे बोलावे बोल. असे शब्द बोलावेत की ज्या शब्दाने विठ्ठल डोलेल. श्री नामदेवराय महाराज म्हणतात की माझ्या देहातील सर्वांगाच्या ठाई ओतप्रोत भरलेले प्रेम जे आहे, विठ्ठल प्रेमाने माझं अंग रोमांचित झालं आहे. कारण नाशिवंत गोष्टींचा विचार न करता नामदेवराय विठ्ठल रुक्मिणींचे भजन करतात. वाणीमध्ये सर्वात श्रेष्ठ असणारी परावाणी, हिच्या पलीकडे श्री पांडुरंगाचे निवासस्थान आहे. मग परावाणी, जे परावाणीने सारखा जप करतात ना, त्यांचं नाव परांस्वे झालेलं आहे बरं का. वाणीला या परावाणीतूनच इथे माघारी फिरावे लागते. अशा या परावाणीच्या पलीकडे असणाऱ्या या पांडुरंगाच्या घरात मी सदैव राहीन, असं नामदेवराय म्हणताय. अखिल विश्वाचं जे अधिष्ठान ब्रह्म, त्या परब्रह्माचा अंश माझ्या ठाई आहे. तेच माझं संपूर्ण स्वरूप आहे आणि त्या स्वरूपात मी पूर्णपणे एकरूप होणार आहे. श्री नामदेवराय म्हणतात की ब्रीद स्पष्ट करताना की आता मी कीर्तनाच्या रंगात देहभाव विसरून तल्लीन होऊन अत्यानंदाने नाचेन. याच कीर्तनाच्या माध्यमातून सर्वत्र ज्ञानदीप लावीन, ज्ञानरूपी दिवा तेवत ठेवीन. टाळ दिंडी हाती उभा महाद्वारी, नामा कीर्तन करी पंढरी ये. पंढरीच्या महाद्वारात टाळ आणि दिंडी हातीत घेऊन नामदेव महाराज कीर्तन करीत असत. कीर्त म्हणजे कीर्ती गाणे, ईश्वराचे स्तवन करणे, स्तुती करणे, आणि ते मनोभावे हरीचे गुणगान गात असत. त्यांच्या कीर्तनातून हरिविषयीचे प्रेम ओसंडून वाहत असे. त्या सुखाच्या ते आवडीने प्रत्यय सुद्धा घेत असत. अहो सांडोनी अभिमान, नाचे धरुनी कान, अंतरी ध्यान विठोबाचे. अहो कीर्तनात ते कान धरीत, कारण अंतर्यामी विठ्ठलाचे ध्यान त्यांना दिसत असे. कीर्तनात काही चुकलं तर कान धरणे हे क्षमा याचनेसाठी आणि समर्पणाच्या भावाचे ते प्रतीक आहे. संत विसोबा खेचर हे त्यांचे गुरु. गुरूंकडून मिळालेल्या ज्ञानामुळे मुक्तिबीजातील गूढ ज्ञान आणि गूढ रहस्य उलगडल्याने त्यांना मोक्षज्ञान प्राप्त झालं होतं. हे ज्ञान म्हणजे संतांची विश्रांती होय, विसावा होय. सोहिरोबा सुद्धा एके ठिकाणी म्हणतात, भेटी नाही जीवा शिवाय, भेटी नाही जीवा शिवाय, अंतरीचा ज्ञान दिवा मालवून कोरे. अहो जीवाशिवाची भेट व्हायची असेल तर सद्बोधाचा जो दीप गुरुकृपेमुळे आपल्या अंतःकरणात प्रज्वलित झाला आहे तो कधीही विझू देऊ नये. त्यासाठी काय करायला लागेल तर सत्संग धरायला लागेल. कीर्तन हे माध्यम एकाच वेळी अनेकांचा उद्धार करते. श्री नामदेवांना वाळवंटातील कीर्तन जास्त आवडते, कारण वाळवंटात कोणत्याही विषयाचं बीज हे रुजत नाही. वाळवंटात आत खोल पाझर असतात, तसा भक्तीचा पाझर हे आपल्या मनात असतो. कीर्तन ही एक लोकशाळा आहे. जोपर्यंत मन आहे, भावसंवाद आहेत, तोपर्यंत कीर्तन आहे. ते म्हणतात,
काळ वेळ नसे नाम संकीर्तनी, नामाला ज्ञानाची जोड दिली की कीर्तन उत्तम होते. नामयाची वाणी अमृताची खाणी असं संत जनाबाई सुद्धा म्हणतात. पुढे नामदेवराय म्हणतात की सद्गुरूंच्या कृपेने सर्व सत्ता मला प्राप्त झाली, अर्थात सत्ताधीश परमेश्वर परमात्मा माझ्या हाती आला. तूची माझा श्रोता, तूची माझा वक्ता, तूची देता घेता प्रेम सुख, हा भाव कीर्तन करताना त्यांचा असे. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ असं समर्थ सुद्धा म्हणतात. नामदेवराय म्हणतात की माझ्या अंतर्यामी तुझे स्थान आत्मरूपाने असल्याने तूच माझ्याकडून वधवून घेतोस आणि ते तूच ऐकतोस. आद्य कीर्तनकार म्हणून श्री नामदेवरायांचे नाव घेतले जाते. त्यांच्या कीर्तनात नाममाधुर्याचा रसास्वाद आपल्याला अनुभवास येत असे. त्यांनी कीर्तनाद्वारे ज्ञानदीपाची ज्योत सतत तेवत ठेवून उत्तर भारतापर्यंत पोहोचवली आणि हे करत असताना त्यांनी माणूस धर्म हा जोपासला. भक्तीचा डांगोरा पेटला. भक्तांना परमार्थ पथावर पांथस्थ बनवले. वैष्णवी धन हे मुक्त हस्ते जगाला दिले. त्याचप्रमाणे जीवनाचे ध्येय ब्रीद हे साध्य केले. गाथेतील इतर आवडीच्या अभंगात हाही अभंग उच्चस्थानी आहे. पारंपरिक पद्धतीनुसार कीर्तनात हा गायला जातो. हा अभंग स्वरराज छोटा गंधर्व यांनी अगदी भक्तिरसात न्हाऊन गायलेला आहे आणि म्हणूनच तो मला खूप आवडतो. संत भक्त शिरोमणी नामदेव महाराज की जय.